हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। आज मला कोस्टल रायगड ट्रिपचा लास्ट डे आहे आणि आता लास्ट डेमध्ये मी जाते दिघी जेट्टी, नंतर मी जाणार मुरुड नंतर किहिम बीच, किहिम नंतर रेवदंडा, अलिबाग, जाऊन डायरेक्ट घरी। आता आपण जाऊया दिघी जेट्टीला। दिघीवरून मुरुडला आणि जेट्टी आहे आणि ह्या जेट्टी एक तासानंतरच असतात। सो आम्ही 8:30ला पोचलेलो, तर आमची 9 वाजता बोट होती, फेरी बोट। तर आम्हाला तसं तर इकडेच थांबावं लागणार आहे थोडं। आणि हे एक स्पेशल गोष्ट म्हणजे मी दिघीच्या गाडीत असताना मला सांगते तर नेक्स्ट थांबा, आता आपण खाडीच्या इकडे जाऊ, त्यावेळेस मी सांगते मी काय ते की ही आहे दिघी जेट्टी। समोर दिसते दिघीची खाडी। आता समोरच इकडे मुरुड जंजिरा किल्ला आहे, दिसत नाही आपल्याला। तर हे दिघीचं पोट तुम्ही बघू शकतात निवळलं, त्याच्या मागे जंजिरा किल्ला हा। आणि ते आता ही फेरी बोट लागलेली आहे आता आमची। म्हणजे ते या सफरमध्ये ना आम्हाला चक्क डॉल्फिन दिसले दिघीच्या जेट्टीमध्ये आणि ते खूप भारी एक्सपिरियन्स होता। आणि ते डॉल्फिन असं उडी मारताना वगैरे आम्हाला जेट्टीत दिसला, पण मी व्हिडिओ चालू केला नव्हता, त्यामुळे मी डॉल्फिनला बघण्यातच गुंग झालेलो। खूप भारी मजा वाटली एकदम डॉल्फिनला बघून इकडे। आता जाऊयात आपण किहिम बीच, व्हाईट सँड बीच आहे। आता किहिम बीचवर नाश्ता करायचा, नंतर आपण जाऊया पुढे रेवदंडा। बघू शकतात किहिम बीच। तर समोर तुम्हाला कोल्हाई फोर्ट दिसतोय। आता आपण रेवदंड्यातले जे टेम्पल आहेत तिकडे आपण व्हिजिट करणार आहोत। रामेश्वर टेम्पलला जायचं आहे चौलच्या। अजून एक गणेश मंदिर आहे, कोल्हाई फोर्ट, आणि पुढेही तुम्हाला एक शिप दिसू शकते, मोठी शिप आहे जी वादळात अडकली होती। आता जाऊया आता आपण टेम्पलला, रामेश्वरम टेम्पलला। पांडवकालीन मंदिर आहे जुनं असं, श्री महादेवाचं मंदिर आहे। तर हे तुम्हाला दिसतंय ते पहिलं दिसतंय कालभैरवाचं, जे बाजूला आहे ते महादेवाचं, आणि त्याच्या बाजूला आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं आणि गणपतीचं मंदिर आहे। म्हणजे काय समोरच हे तलाव कुंड आहे एवढं मोठं। मंदिराचं बांधकाम म्हणजे खूपच सुंदर आहे, खूप हे बच्चर पॉलिश केलेली आहे जरांना। आता ही दीपस्तंभ, आता आपण जाऊया मंदिरामध्ये। तर आपण आलो तिकडच्या दुसऱ्या मंदिरामध्ये, इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, बघू शकतात। हा घुमट मंदिराचा किती सुबक आहे। इकडे महागणपती आणि गणपतीची मूर्ती आहे। आता आपण इकडच्या चौलच्या गणपतीमध्ये आलो आहेत। हे मुख्य गणेश मंदिर आहे इकडचं, त्याच्या समोरच एक कुंड आणि मंदिर शकतं। त्या मंदिराचं पण बांधकाम सुंदर असं मंदिर आहे। हे पण या ऑन द वेच लागतात ही मंदिरं। जर तुम्ही कधी आलात चौल रेवदंड्याच्या एरियामध्ये, मंदिरात नक्की व्हिजिट करा। आता ही पिकनिक आता आमची इकडेच संपते। चला, एक कोस्टल रायगडची ट्रिप खूप मस्त झालेली आहे। हरिहरेश्वर ते अलिबाग खूप फिरलो आम्ही या 3 दिवसांमध्ये, खूप एन्जॉय केला। आणि चला आता बॅक टू वर्क। चला, बाय बाय।